नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? आपल्या नेहमीचा फुलकीचा प्रश्न मंडळी, तुम्ही सगळेजण हसताय ना? हसायलाच पाहिजे. आज आपण चाललेलो आहोत फिरायला. तर फिरायला कुठे चाललेलो आहोत हे सगळा पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे. आणि आमचा दादा हाय गाईज हाय गाईज करून मला चिडवत आहे. तर चला सगळ्यांनी फिरायला. चला हाय, कुठे चालला वहिनी? फिरायला चला. आता एक्सिलेटरने चाललेलो आहोत. हाय मंडळी, चला आम्ही चाललो आहोत आता एक्सिलेटरने विठ्ठलवाडीला आलेलो आहोत. विठ्ठलवाडीला काढलेली आहे तिकीट आणि मग आता एक्सिलेटरमधून घरी चाललेलो आहोत फिरायला. कुठे जाणार आहात बघायचं पूर्ण ब्लॉग. ओके, बघा आमची फॅमिली स्टेशनला आलेलो आहोत. ट्रेन बघायची आहे आणि जायचं कुठे कुठे चाललं बघा. विठ्ठलवाडी स्टेशन जवळ पडते इथे, म्हणून आम्ही विठ्ठलवाडीला आलेलो आहोत. ट्रेन आलेली आहे पण ही आमची ट्रेन नाही आहे. दिसते का तुम्हाला? पण ही आमची ट्रेन नाही आहे, आमची ट्रेन दुसरी आहे. ही बघा माझी वहिनी, दिसते का तुम्हाला? खूप घाईमध्ये तिला लवकर जायचे आणि आम्ही सगळे हळूहळू झालेलो आहोत. ट्रेन आलेली आहे कर्जतची झाली. ट्रेनमध्ये ट्रेन तर खूप पटापट भेटलेली आहे. अजून पुढचा प्रवास बाकी आहे. हॅलो, बघा हा माझा भाऊ. हा बघा ट्रेनमध्ये किती गर्दी असते, पण तरी आम्ही सकाळी लवकर आलेलो आहे. ही बहिणी भाची आणि एक माझ्या बाजूला बसलेली आहे आणि मी पण इथंच आहे. बघा आपण कसे आलेलो आहोत. कोणी माहिती ओळखते नाही कोणी. जर तुम्हाला ॲक्टरमध्ये पाहिजे असं तिला घेऊ शकतो बरं का. खूप भारी ॲक्टिंग करते ती. बघा कसे हसते, किती पटलं तिला. आले सगळे. वाव, Hi guys, hopefully. मस्त वाटत आहे बघा. कुठे ग? दर्शन वगैरे घेतल्याच्यानंतर अन्न देणगी, म्हणजे आपण अन्न जर घ्यायचं असलं, आपल्या इथे जर खायचं असेल तर ही पावती इथे घ्यायची असते आणि मग तुम्ही जेवणाला लाईन वगैरे लावायची असते. मी तुमच्या काढते, माझ्याकडा. चला आता आम्ही इथं समाधीचं आम्ही दर्शन घेत आहोत. हे आहेत संत गजानन महाराज गगनगिरी. हे आहेत संत गगनगिरी महाराज. ह्यांची खूप मस्त म्हणजे पूर्ण आहे. मी तुम्हाला सगळं सांगणार आहे. ओके दादा काय करतोय? फोटो बिटो काढतोय का? वाव, दाजींना केळी खूप आवडते बरं का. आमच्या दाजींना सगळ्यांनी केळी द्या. दाजी बघा काय करतात ते. हे बघा आमचे दाजी आहेत बरं का. हे काय क्यूट दिसतं का हसणं त्याचं. वाव, काय मस्त हिरवेगार. आणि बघा इकडचं क्लायमेट पण खूप मस्त आहे. इथे तर सगळी हवनची तयारी चालू आहे. बाकीचे इथे मठाला पूर्ण कशाची लाईन चालू आहे तर मला गेल्यावरच कळेल. बाकी सगळे आम्ही लाईनला उभी आहोत. छान आहे क्लायमेट वगैरे बघा. चला चला.
गौतम बुद्धांचं गेट आहे. त्याच्यानंतर इथे आहे गुरुद्वारा, संत कबीर, संत गोरा कुंभार, गुरु नानक, संत नरसिंह मेहता. पाणी आता सध्या आलेलं आहे. मस्त इकडचं वातावरण एकच नंबर आहे. काय भारी वाटतंय. खूप साफसफाई आहे इकडे. आणि बघा हे सगळे पुढे चाललेत आणि मी एकटीच पाठी. मला हे लोक सोबतीला नाही घेत. ब्लॉग मी बनवते आणि हे लोक चाललेत. पण वातावरण खूप मस्त आहे इकडचं. बघा गाईज हा वातावरण आहे एकच नंबर. आणि इथे विश्रांतीसाठी माझा भाऊ आणि वहिनी या झाडाचे ते बसलेले आहेत. बघा खरंच खूप भारी वाटतं इकडे आल्यावर. बघा ना इथे बंगला वगैरे काय भारी आहे. हे बघा माझा भाऊ त्याला एन्जॉय करतोय आणि बाकीचे पोरं एवढे भारी खेळतात आहे. काय इतकं मस्त वातावरण आहे. तुम्ही पण नक्कीच एकदा भेट द्या. इथे गगनगिरी महाराजाला मस्त मस्त मंदिर आहे आणि नेचर तर एकच नंबर. बघा वापस या बाजूला अजून पुढे आलेले आहे. पुढे आहे अजून एक मंदिर. बाजूला आलेले आहेत ग्रह. तर आपण आता ग्रह पण बघायला जाऊया. इथून शुक्र हे असे गोल मस्त ग्रह दिलेले आहेत. चंद्र, मंगळ, राहू, त्याच्यानंतर इकडे आहे शनी आणि केतू. बघा हे सगळे आपले इथे ग्रह आहेत. म्हणजे इथे गजानन महाराजच्या फोटो सोबत. आणि बाकीचं इकडे बघा ना काय वातावरण यार खूप मस्त. जर कुणाला फिरायला वगैरे यायचं असेल तर माकड आहे तिथे. हा माय बघा ह्या कोपऱ्यामध्ये दिसलं का? हे बघा काय बेटा बाजू दिसला का? दादी दिसला का तुम्हाला? हे बघा आणि गार्डन पण आहे. हे बघा आमचे सगळी फॅमिली पुढे पुढे चाललेली आहे. मी पण आता चाललेली आहे पुढे पुढे. पण आता मी ब्लॉग करत असल्यामुळे ना एक तर बॅकग्राऊंड असते म्हणून मला फ्रंट कॅमेरा चालू करायला लागतो. आणि इथं खूप छान आहे. आणि आता मी गार्डनमध्ये आलेलो आहोत. गार्डन वगैरे बघा. आणि आमच्या ऋषी दादाने घेतलेली पैशाची ही साडी मी आज दुसरी साडी पण नेसलेली आहे. कारण की एक साडी तर दायशी घातलेली होती लाईला आणि आज ही दुसरी घातलेली आहे. म्हणजे कुठे जायचं आहे तर म्हणलं चांगल्या दिवसाची सुरुवात चांगल्या साडीने करावी म्हणून मग हे बघा काय ग्रीनरी आहे. खूप ग्रीनरी आहे देवा मस्त एकदम. तर इथे गगनगिरी महाराजांना नक्कीच तुम्ही भेट द्या. खरंच इथे बघण्यासारखं खूप काय आहे दादांनो. हे बघा काय मस्त वातावरण आहे. ते ब्लॉग तर खूप छान येतात. व्हिडिओ वगैरे पण मस्त निघतील. थांबा तुम्हाला माकड दाखवते एक सेकंड. काही दिवसांनी अशी होईल बरं का. बघा चालेल बिचारी आपल्या भाऊजीला भेटायला. माझं शेवण काय भारी दिसतंय. मस्त आहे की नाही. चल ना थोडी ये ना पुढे ये ना हिरोईन. हिरोईन नको बाबा ते बाळण मी हिरोईन चालली बाई. ग बाई बसलं ग बिचार. खूप मस्त आहे बरं का. पण काय खायला सांगतो दाजी. चला दाजीला खाऊ घेऊन या. बघा ये ग बाय काय क्यूट दिसतंय ग. काय त्याचं हसणं काय त्याचं बघणं. ये बा ये गपना दादा नको ना दादा गपना. घाबरते ना. दाजीला पेरूले आवडतोय. डायरेक्ट दाजीने काय केलं ह्यांच्या हातातून पेरू घेतला आणि खाऊन घेतला बघा. म्हणून तुम्हाला सांगते दादांनो भाऊजीला जर काय आवडत असेल ना तर देऊन टाका रे बाबांनो. जाऊ द्या रे बिचारायला भूक लागली ना तिथे. बिचारा कुठं कुठं जाते बघा. ओ लय भूक लागली ग बिचारायला. आता हा फेमस झाला बरं का. हा व्हायरल होणार आता. कारण की हा आपल्या त्या दीपालीच्या यूट्यूब चॅनल आलेला आहे. म्हणजे हा व्हायरल होणार आहे. लवकर बघा बरं का दाजींना. कसं आहे तुमची दाजी लय बिचारा उपाशी. बघितली का दाजी? हे बघा दाजी काय करतात. कोणती पोरगी दिसली का लगेच तिथे जाऊन बसतात. बघा पेरू खात बसले. येडाला सांगत होतं पेरू बिरू खाऊ नको म्हणून पण ऐकत नाही ना. काय करणार. आणि आम्ही बघा पागल इथे बसले सगळेजण. मस्त वाटतं पण वातावरण खूप छान आहे त्याच्यामुळे इथे बसायला पण छान वाटतं.
दिसते का बघा. ये बाबा इकडे. ए बाबा कशाला बोलू तू. आता बघा त्याची बॅग उचलतोय. अजून त्याला भूक लागेल. मीठ देते म्हणते. मीठ देते. पेरू देत नाही. बघा कशी का आता काही खरं नाही बाबा याचं. आता काही खरं नाही. आता बॅगच उचलून पळते बाबा ते. नक्की शोनू. अगं माझ्या शोना इथं बघडे. आपल्याला सगळ्याला व्हिडिओ दाखवायचंय की त्यांची दाजी काय काम करतात ते बघा लवकर. दाजी हॅलो. आमच्या गावाला आढळलेला एक पण भाग म्हणजे बाबांचे आमच्या गावाला सुद्धा रत्नागिरीपासून बाबांचे मठ आहेत. तसे आपले कोकणातील संत हे साधे संत नव्हते, देवाचे अवतार होते. आता जे कलियुगामध्ये संत निर्माण होत आहेत हे संत नव्हते. त्यांची काही अपेक्षा नव्हती. कुठल्या गोष्टीवर अपेक्षा नसते तो संत. हे मला हवं, ते मला हवं, सगळं जमा करत जातात ते संत होत नाही. संत कसे सर्वावर, घरदारावरती, प्रपंचावरती, सगळ्यावरती पूर्णविराम सोडलेले ते संत. ज्याने आयुष्य असलं भक्तांसाठी, देवासाठी विसरून घेतलं ते संत. असे थोर संत आमचे गगनगिरी महाराज. दोनदा महाराज जिवंत होते. त्यांचा फार मोठा आशीर्वाद लाभलेला आहे. बाबा ज्यावेळी जिवंत होते मंगळूरमध्ये त्यावेळी सुद्धा बाबाची सेवा करण्याची आम्हाला संधी आमचे भास्कर साहेबांनी त्यावेळी घडून आणली होती. आणि फार त्यावेळी आम्ही धन्य झालो होतो की बाबा प्रत्यक्ष आमच्या बाजूला बाबाने भेट घेतली. आणि आज तो योग आलेला आहे बाबाच्या मठामध्ये भजन करण्याचा. आम्ही किती भाग्यवंत आहोत. या मठात येणारे सगळे भाग्यवंत आहेत. भजन ऐकणारे भाग्यवंत, भजन करणारे भाग्यवंत. हे भजन म्हणजे या कलियुगामधलं शेवटचं साधन आहे. हे तुम्ही ऐका. भजनाची साधना करा. तुमचं जीवन सफल झाल्याप्रमाणे समजा. कारण बाबांना भजनच हवं होतं. जे संत असतात त्यांना भजनाशिवाय दुसरं काही येत नसतं. भजन झालं की त्यांचं पोट भरलं. भजनावरती पोट भरायचे. तुमचे नामाने नाम भरलेलं असायचं त्यांच्यामधून. पुढे ते भजन आहे का. पाठी पण. आणि आता आम्ही चालू आहोत जेवण करायला. वाव
थोडा सुकलाय, पण इथे मच्छा खूप आहे. ते बघा पूर्ण खालपर्यंत. बापरे, काळे काळे येतात ते मच्छी तर ठिकाणी आलो आहोत गगनगिरी महाराजच्या इकडे अन्नपूर्णा एक आम्ही जेवण करायला आलेलो आहोत. आणि इथं खूप छान संदेश दिलेला आहे बघा. खूप मस्त संदेश आहे की माझं जेवढं पाहिजे तेवढंच घ्यायचं आहे. वहिनी चला आता आम्ही बसलो आहोत जेवण करायला. व्हिडिओ लवकर लवकर चला, अजून आपल्याला खूप वरती जायचंय. टेकडी आहे, त्याच्यावर काय आहे, गुफा आहे, बघायचं आहे त्या गुफेत काय आहे. अरे बाबा तो बघ कसं झोपलाय बाबू. ही बाबा इथे दे चाकाच इथे झोपलाय बघा कसा तुमचा दाजी. शांत. काय गं भारी. बघा हा आमचा दादा, वहिनी, पोरं. धबधबा आहे कुठे? हा का, इथे धबधबा पण आहे असं माझं भाऊचं म्हणणं आहे, पण मला नाही माहिती. पण ग्रीनरी ना, खरं सांगते, ह्या बाजूला ग्रीनरी. ज्याला कुणाला कपल्स वगैरे यायचं असेल तर नक्कीच फिरायला इकडे या. जास्त खर्च नाहीये, खूप कमी खर्चामध्ये तुम्ही इकडे येऊ शकता. जेवण खावण पाणी खूप मस्त आहे. हो, पण आता आम्ही चाललेलो आहोत गाईज, आपल्याला वरती जायचं आहे. वरती म्हणजे आम्हाला आता माहित नाही नेमकं काय आहे तिथे. ओके, डोंगराच्या वरती जायचं. ओके बेटा, मी पण येऊ. ठीक आहे, डोंगराच्या वर कुठे जायचं काय माहित नाहीये, पण जाऊन बघूया नक्की तिथे काय आहे. ह्यांना विचार दादा जे जाऊन आले त्यांना विचार, नाही तर ओ वरती काय आहे का? ओके, लय लांब आहे. वर जाऊ पण गरम आहे, पाय जायला शक्य नाही. अय्यो, आता वरती शंकराचं मंदिर आहे आणि इतकं ऊन आहे की चटके खूप भाजलेत पायाला. पाय अक्षरशः लाल झालेले आहेत. माझ्या भावाने काय केलं माहिती तुम्हाला? ऍक्च्युली तिथे चप्पल वगैरे सगळे स्टँडवर जमा करतात, त्याच्यानंतर तुम्ही चप्पल नाही अलाउड करू शकत तिथे. पण तिथून पुढे हे काय रे, फणस आहे का? नाही, फणस वाटते. मग आम्ही ना बिना चपलीचेच आहोत बघा. पण तुम्हाला काय सांगू, असे पाय भाजले ना एवढ्या उन्हात. आणि आता ते ब्राह्मण सुद्धा सांगतात की वरती ना शंकरचं मंदिर आहे, पण एवढे चटके भाजले की लहान पोरं नाही जाणार. पण चाललंय मी, आणि इथे कसं तरी फळ लागले. नेमकं कसलं फळ आहे ते काही कळलं नाही अजून, पण चाललंय बघा. आणि माझा भाऊ ना असं मध्ये मध्ये स्टॉप घेत राहतो. त्याच्या पण पायात चप्पल नाहीये, कारण की इथे चप्पल अलाउड नाहीये. पण प्रॉब्लेम असा झालाय, चप्पल न घातल्यामुळे मेन ना पायची लय वाट लागली. आणि ठीक आहे, आम्ही जर आलेलोच आहोत तर पूर्ण बघून जाणार आहे. माझी वहिनी तर एवढी फास्ट चालली नाही बघा. माझी वहिनी आणि भाच्या गेलेल्या आहेत. दादा माझा बघा बाजूला बसलेला आहे, आणि मी तर काय ब्लॉग काढत चाललेले आहे. चलो, गगनगिरी महाराजाचं मठ खरंच खूप छान आहे. जर आयुष्यामध्ये जर तुम्हाला कधी जमलंच एवढ्या जवळ यायला तर नक्कीच येऊन तुम्ही गगनगिरी महाराजांचं दर्शन घ्यावे. आणि इकडचं नेचर खूप छान आहे, खूप स्वच्छता वगैरे पण आहे. ठीक या, स्टॉप करत करत आम्ही आता थोडंसं बसत आहोत. बसता बसता उठता उठता इकडे जाणार आहोत. पूर्ण ब्लॉग बघायचा आहे. टमाटर झाले, ऐकलं का, पाय आमचे. कारण की आम्ही 2-3 ठिकाणी उन्हात फिरलेलो आहोत. चप्पल तिकडे जमा केल्यामुळे आम्ही इथे चप्पल अलाउड नाहीये. पण छान क्लायमेट आहे, बघितलं का, मस्त वाटतं एकदम. काय भारी आमचं सीन झालं माहितीये का. एवढं ऊन आहे आणि ते मंदिर बघा एवढं कोपऱ्यात आहे. सांगा बरं आम्ही कसं जायचं. जाऊ दे, तुम्हाला इथूनच मी मंदिर दाखवते, इथूनच दर्शन घ्या आणि सांगा गगनगिरी महाराजांचं मठ आणि आमचं शंकराचं मंदिर कसं वाटलं. हे मंदिर दिसते का कुणाला? खूप छान आहे, शंकराचं गुफा आहे. पण प्रॉब्लेम असा की एवढ्या उन्हातून, एवढ्या जंगलातून असं 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 चालत. ही बघा, हे आमचे 2 जण आहेत, ते तर पहिलेच गेले. काय सांगायचं त्यांना, पाय वाजते ना. बघा हे बघा, हे आमचे जास्त इंटरनेट लोक आहे.
लगेच ते अर्ध्या रस्त्यात पोहोचले. आता असे करत करत आम्ही गुफ्यात कधी पोहोचणार आहे. पण ट्राय बट डोंट क्राय. चलो चल दादा, तुला यायचं ते नाही तर बस. इथे आहे गाय आमची, हे गोमाता आहे. गोमाता आलेली आहे, तिचं दर्शन घ्यायचंय. काय करत नाही, फक्त चाललेलं आहे. गव्हर्नमेंटचा टप्पा आहे. गव्हर्नमेंटचा ठप्पा लावलेला आहे, म्हणजे स्पीकर आहे म्हणतो. तर गाय देवी आणि हे बघा एवढ्या उन्हामध्ये आम्ही एवढंच पार केलेलं आहे. आणि ही बघा येडी ह्यांच्यामुळे खरं तर आलो आम्ही. फायनली मी अर्ध्या रस्त्यात पोहोचलो. आता इथे कसलं मंदिर आहे बघ. वाव, शंकराचं मंदिर आहे. नशीब खालीच आहे. शंकर देवालाही माहित आहे की इकडे एवढ्या उन्हामध्ये पोरं बाळ येत आहेत चालत. तर पाणी वगैरे पण आहे. पहिलं पाय धुवून घ्या, कारण की खूप चटका वाजलेला आहे आम्हाला. ते बघा आपल्याला शंकर, पार्वती आणि इथे महाराजांचं आहे. इथे डोंगर आहे, पण तिथं कॅमेऱ्यामध्ये व्हिडिओ अलाउड नाहीये. व्हिडिओ अलाउड नसल्यामुळे मी काय केलंय, इथून लांब काढलंय बघा. दिसते का? अशा प्रकारे इथे डोंगर आहे. तिथे 9 बाजूला 9 आहेत ना पिंड आहेत, आणि वापस बाजूला शंकर आणि पार्वतीचं मंदिर आहे. तेच आम्हाला फणस खूप आवडतो. आणि बघा इथे आहेत 4-5 फणस. बघा वाव, जसं वाटतं की कोकणातच आलेले आहेत, कारण की इकडचं किती दादा वरती किती फणस आहेत बघ. 4, हे 3, 7. आईला मस्त आहे. काय बघा वरती पण आहेत. तुम्हाला दिसतंय का सगळीकडे फणस आहेत. म्हणजे मला असं फील होते की मी कोकणात आलेले आहे. फणस बघा, फणस खूप जवळ फणस आहे बघा. एवढे जवळ फणस आहे. कोणाला खायचंय का?